गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय पहिला मंगळाचरणम नाम। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृस्य सरस्वती श्री दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओवी नंबर आहे 60। निधान लाधे अप्रयाशी तरिका कष्टे जे सायासी, विश्वास माझिया बोलाशी ऐका श्रोते एक चित्ते। आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विणवी तसे बळे, श्री सद्गुरु स्मरण असे भले अनुभव हो सकळी काळ। तृप्त झाल्यावरी ढेकर भयंकर जेवी देती जेवणार, श्री सद्गुरु महिमेचा उद्गार बोलत असे अनुभवनी। इथे सांगितलं काय समर्थांनी म्हणजे सद्गुरूंनी। कोणी सांगितलं, कोणी लिहिलं सद्गुरु चरित्र? संदीपकाने। संदीपक सांगतो सद्गुरु महिमा जर तुम्ही श्रवण केलं तर सगळ्या बाधा तुटून जातील। बघा, निधान द्रव्याची ठेव, निधान लाधे अप्रयाशी म्हणजे प्रयास न करता पण लाभली द्रव्याची ठेव। तरिका कष्टे जे सायाशी, तरी पण का कष्ट करतो म्हणून बोलतो संदीपक, विश्वास माझ्या बोलाशी ऐक श्रोते एक चित्ते। बघा, म्हणजे तुम्हाला बिना कष्ट करून जर तुमच्या समोर द्रव्य येतो, सद्गुरु चरित्र आपण काय कष्ट केले का, मेहनत केली का? त्या संदीपकाने एवढी मेहनत केली। बघा, किती देवांचं आव्हान केलं त्यांनी, किती देवांची पूजा केली, स्मरण केलं। आपल्याला करायला लागलं का? आपल्या हातात आलं म्हणजे हे काय आलं? निधान आला हातात, द्रव्य आला हातात, तरी पण का कष्ट करतो? संदीपक म्हणतो तरी पण का बाहेर जाऊन कष्ट करतो? हे ऐक, श्रवण कर। सांगितलं संदीपकाने, आम्हा साक्ष ऐसे घडले म्हणून वणवी तसे बळे, श्री सद्गुरु स्मरण असे भले अनुभव सकळी काळ। मला एवढा अनुभव आलाय, संदीपक म्हणतो एवढा अनुभव आलाय सद्गुरु स्मरणाचं। जेवढं मी सद्गुरु स्मरण करतो तसं साक्ष घडत गेलेलं आहे असं संदीपक सांगतो। बघा, अति सद्गुरु म्हणजे सद्गुरु जो मार्ग दाखवतो, कशाचा? परमार्थाचा। आणि मार्ग ज्याला दाखवतो जो संसारामध्ये खूप श्रमदान करतो तरी पण त्याचा संसार सुखाचा होत नाही। आणि त्यासाठी सुखाचं होण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात। त्यासाठी तो भटकत असतो की कोण सहायता करणार का, ह्याला कोण म्हणजे हे करणार का, त्याच्यासाठी भटकत असतो। त्याला कुठे ना कुठे परमार्थ पाहिजे असतो। परमार्थ फक्त सद्गुरू केल्यानेच भेटेल, कारण संसारासाठी संसार हलका होण्यासाठी आपल्याला ईश्वराची साथ पाहिजे। मग ईश्वराची साथ कशी मिळेल ह्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे। कारण सद्गुरू काय आहे? मार्ग दाखवतो। आणि सद्गुरू मार्ग दाखवल्यानंतर तो त्याची कधी नामस्मरण देत नाही, तो देतो कोणाचं नामस्मरण देतो? ईश्वराचाच देतो। कारण सद्गुरू असा आहे तो फक्त ईश्वराच्या भावाचा भुकेलेला आहे की ह्या ईश्वराची तू पूजा कर, हा ईश्वराचं नामस्मरण आहे तर तुला देवाची साथ मिळेल आणि संसार कसा होईल, तुझा जो जड आहे तो हलका होणार, असं सद्गुरूचं सांगणं असतं। आणि तुला संसार काय आहे, काय तो संसारामध्ये काय आहे ती वेदना, हे कळेल। कधी कळेल? जेव्हा परमार्थ करणार तेव्हा। म्हणून संदीपक म्हणतो की सद्गुरू स्मरण करा। कारण का? आता समजा एखाद्याला सद्गुरूंनी सांगितलं की हा देवाचं नामस्मरण करून देव तुला प्रत्येक कार्यास उभा राहील। ज्यांनी सांगितलं तो कोण आहे सांगा? तो कोण आहे? त्याला पण त्या परब्रह्माने पाठवलेलं असतं। कशा करता? आपल्याच करता।
आपल्याच करता पाठवलेलं असतं, असाच कोणाला मिळत नाही. बघा, सद्गुरू मिळायला खूप कष्ट करावं लागतात, खूप मेहनत करावं लागतं आणि पूर्वकर्म उत्तम लागतात, तेव्हाच आपल्याला सद्गुरू मिळतात. आणि सद्गुरू मिळूनसुद्धा जर मनुष्य चांगला राहिला नाही तर तो काही उपयोगाचा नाही आहे ना. सद्गुरू मिळून पण तो जर मनुष्य दुसरा त्रास देत असतो मुद्दामून किंवा काही करत असतो, तरी पण काय म्हणतो, काय असं माहिती आहे, काही काय करतात, परमार्थ करतात. परमार्थाच्या नावावर दुसऱ्यांना लुटतात, पण दुसऱ्यांना त्रास पण देतात, दुसरं काय 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 करत असं सांगायला नको परमार्थाच्या नावावर. पण त्यांना एवढं माहिती नसतं की परमार्थ सद्गुरूमुळे मिळतं, म्हणा सद्गुरूमुळे मिळतो, असंच मिळत नाही. बघा, जर तुम्ही ह्याच्यातून बाहेर नाही पडलात, सद्गुरूमुळे परमार्थ जर तुम्ही घेतलातच नाही काही, तर तुमचं आयुष्य असंच जाणार. नंतर कुठे 84 लक्ष योनी, तर 84 लक्ष योनीमधून कधी सुटणार नाही. कारण ईश्वर म्हणतो याला सद्गुरू दिलं आणि परमार्थाच्या नावावर याने काय 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 केलं, त्याला काय वाटते मला कोणी बघत नाही. अरे बघणारा तिथेच आहे तुझ्यासमोर, कोणी बघत नाही कसं म्हणतो, तुझ्या समोरच आहे ना, तुला बघणारं तुझ्या समोर आहे, मग तू का म्हणतो असं की तुला कोणीच बघणारं नाही. वर बघूच नकोस, तुझ्या तुम्ही जर हात असे केलेस ना देवांकडे, तर तुझ्या हातामध्ये आहे ते तुला दिसणार नाही. पण ते जाणीवमध्ये राहण्यासाठी तुला त्या कर्मामध्ये जायला लागेल, तर तुला सद्गुरूची ओळख करून दिसेल, त्या ईश्वराची ओळख करून दिसेल ना. ईश्वर म्हणतो याला सद्गुरू दिला, मार्गदर्शन दाखवतो चांगला, तरी पण हा वाईट, म्हणजे तरी पण हा कुठल्या ना कुठल्या कामामध्ये कुठल्या ना काही नाही काय व्यस्त ह्याच्यामध्ये असतो, काही नाही काही लोकांचं करत असतो, काही नाही काही घरामध्ये त्रास देत असतो, काही नाही काही शेजारी त्रास देत असतो. का देत असतो त्रास, याला सद्गुरू देऊन पण जर हा करतो, म्हणजे हा सद्गुरूचं श्रवण करत नाही. मग सद्गुरूचं जर श्रवण करत नसेल तर ह्याला मनुष्य जन्म कशाला द्या, डायरेक्ट त्या ईश्वरा. बघा, जन्म मिळणं हे ईश्वरी कृपा असते, असं जन्म मिळत नाही मनुष्य जन्म. म्हणून इथे सांगतो संदीपक, तृप्ती झाल्यावरी ढेकर जेवी देते जेवणार, श्री सद्गुरू महिमेचा उद्गार बोलत असे अनुभवून. म्हणजे सद्गुरू महिमेचा जो उद्गार आहे, ज्यांनी सद्गुरूचं श्रवण केलं, ज्यांनी सद्गुरू काय आहे ह्याची ओळख करून घेतली, त्यालाच फक्त माहिती पडणार की सद्गुरू का आहे. म्हटलं ना, जो उपाशी आहे तो कधी ढेकर देणारच नाही. ज्याच्या ताटामध्ये जेवण गेलं आणि तो पोट भरून जेवला, तोच ढेकर देणार. त्यालाच माहिती की त्या ताटामध्ये कुठलं अन्न होतं, त्या अन्नाला किती भारी चव होती. तसंच सद्गुरूचं आहे. सद्गुरू महिमा काय आहे ते श्रवण केल्यानंतर किती महिमा गोडीने आहे, किती गोडीचे आहे, आणि कोण ईश्वर आहे, कोण सद्गुरू आहे. मी सामान्य म्हणून उदास करेल, उदास करायला माझे वचनी, व मक्षिकेच्या मुखांतून मधु केवी ग्राह्य होय. बघा, संदीपक म्हणतो मी सामान्य आहे म्हणून तुम्ही उदास माझ्या वचनाला उदास करणार. माझ्या तोंडातलं जे वाक्य आहे सद्गुरूचं, मी सद्गुरू चरित्र लिहितो, संदीपक म्हणतो, मी किती देवांचं आव्हान केलं त्याच्यासाठी, तुम्हाला फुकट मिळते, तरी पण तुम्ही त्याच्या स्मरणात राहत नाही. तरी पण माझ्या शब्दांना तुम्ही मला उदास करता, मला सामान्य म्हणून म्हणता. संदीपक साधा आहे. संदीपक साधा होता का? कुठे ना कुठेतरी तो पण महापुरुष होता, म्हणून आपल्यासमोर सद्गुरू चरित्र आणलं. मक्षिकेच्या मुखातून मधु केवी ग्राह्य होय. बघा, जी मक्षिका आहे तिला मधूची चव कळेल का? मधु म्हणजे काय? मधाची चव मक्षिकेला कळेल? कळणार नाही. जैसे शिंपळ्यात मुक्ता फळ, मक्षिकेच्या मुखातून मधु केवी ग्राह्य होय. मक्षिका म्हणजे मधुमाशी ही काय आणते, सगळ्या फुलांतून रस आणते, आणि ती रस कुठे ठेवते, ती घरटं बनवते, त्याच्यामध्ये ठेवत असते.
ती स्वतः मध खात नाही, ती ग्रहण नाही करत आहे ना. स्वतःचं जे सगळं फुलातून ती मक्षिका, मधमाशी म्हणतात, घाण माशी नाही आहे, मधमाशी, माफ करा, मधमाशी जी असते ती सगळ्या फुलातून फळातून रस गोळा करते. आणि ती बघा, मधमाशी म्हणजे त्या पोळ्यावर फक्त एक राणी माशी असते, राणी आणि राजा बोलतात ना, तशी ती राणी माशी असते. राणी माशी सगळी मुलांना जन्म देत असते आणि बाकीचे सगळे असे कामं करायला असतात. जेव्हा तिची पिळं जर मेलेली असतात तर ह्याच मधमाशी असतात, त्या काढतात बाजूला. आणि तिला जेव्हा जेवण पाहिजे असते तेव्हा ह्याच मधमाशा काही असे जातात, फळं फुलं असतात त्यांच्यातील पूर्ण रस काढून आणतात तिथे आणि ते गोळा करतात. गोळा एवढा मोठा करतात, काढता काढता खूप मोठा पोळा होते आणि ते पोळा हलवण्यासाठी तेवढा रस, पण त्या मधमाशा तो रस्सा खात नाही. ते स्वतः मध गोळा करून आणतात पण ते खात नाही. जैसे शिंपल्यात मुक्ता फळं अथवा कर्पूर कर्दळी केवळ विचारिपा अस्वस्थमुळं कोणापासावं उत्पत्ती. त्यांना विचारा, तुमची कोणापासून उत्पत्ती झाली. कोणाला? शिंपण्यात मुक्ताफळं असते. मुक्ताफळं म्हणजे मोती असतात. त्यांना जर विचारायला गेलं तर कोणापासून उत्पत्ती झाली. कर्पूर कर्दळी, कर्दळीपासून कर्पूर कापूर झालेले, त्यांना जर विचारायला गेलं कोणापासून उत्पत्ती झाली. केवळ विचारिपा अश्वस्थमुळं, त्याला विचारा कोणापासून उत्पत्ती झाली. हे सगळी उत्पत्ती कोणापासून? एका नारायणापासून झाली. प्रत्येक नारायणाने प्रत्येकाला असं काम दिलेलं आहे. ग्रंथ कराल उदास वांकुडा कृष्ण दिशे ऊस. बघा, वांकुडा कृष्ण, कृष्ण म्हणजे काय तर ऊसाचा दांडा काळा. कृष्ण म्हणजे काळा. ऊसाचा दांडा जरी काळा दिसला तरी त्याच्यातून काय निघतो? साखरच निघतो ना, गोड रस निघतो. तो ऊस दिशे ऊस अमृत निघे त्याचा रस. त्याचा रस असतो तो अमृतासारखा असतो. दिसतो काळा पण त्याच्यामध्ये रस कसा असतो? अमृतासारखा. आता आपण मनुष्यामध्ये पण घेऊया. काही मनुष्य काळे असतात, काही मनुष्य गोरे असतात. बघा, आपण काळे मनुष्य बोलतो ते काही असते ते त्या गुणाप्रमाणे असतं. काही गोरे असतात पण त्यांच्याकडे गुण पण काळेसारखे असतात. सांगा हो, गोरे असतात तर त्यांच्याकडे गुण नाही, काळे गुण असतात. म्हणजे असं असतं. हे आम्ही नाही नावं ठेवत, हे प्रत्येकाचे विचार असतात. प्रत्येकाने विचार अंतरी झाका की आपण किती सुंदर दिसतो ना, आपले विचार का असे हे बघा प्रत्येकाने. ग्रंथ कराल उदास वाकडा कृष्ण दिशे ऊस अमृत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी. म्हणजे त्याच्यावर तुम्ही दृष्टी टाका. कसा दिसतो ऊस? काळा दिसतो, पण त्याचा जर रस्सा काढलास तर अमृतापेक्षा गोड आहे. मग तैसे माझे बोलणे, म्हणजे संदीपक सांगतो तसंच माझं बोलणं आहे. कोणासारखं? ऊसासारखं. पण ज्याशी चाळ श्री सद्गुरू स्मरणे स्वीकारणार शहाणे. पण त्याचं बोलणं आहे त्यामध्ये जर आपण घुसलो, म्हणजे त्यामध्ये जर आपण आपला मन विचार त्यामध्ये टाकला. बघा, कोणाचा हे ग्रंथ आहे? त्याने त्याच्या मनाने लिहिलेलं आहे, पण तो त्याच्या मनाने म्हणजे त्या मनामध्ये कोण ठेवलेले आहेत? ईश्वराला ठेवलेले आहे. श्री गणेशाला, श्री माता सरस्वतीला ठेवलेले आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते लिहिलं आहे. त्याच्यामध्ये जर आपण सरकलो तर ते ऊसापेक्षा कसे आहे? गोड आहेत. काय गोड आहे? तर सद्गुरूची जी कथा आहे, सद्गुरू कोण आहे, काय त्याची ओळख आहे, काय त्याचे स्मरण आहे, काय त्याचं निरूपण आहे, ह्याच्यामध्ये जर आपण आतमध्ये गेले तर. पण हे कसं करणार? आपण आतमध्ये गेल्याशिवाय, म्हणजे श्रवणात बसल्याशिवाय हे कळणार नाही.
तैसे माझे बोळणे ज्याशी चाड श्री सद्गुरू स्मरणे स्वीकारणारं शहाणे जो शहाणा असेल, जो चाड म्हणजे जो काय म्हणतात ना, ज्याची इच्छा असेल की हे वाचावं त्यालाच ते कळेल, त्याची इच्छा नसेल त्याला कळणार नाही. ब्रह्मरसाची गोडी अनभिदान फळे रोकडी या बोलाची आवडी ज्याशी संभवे अनुभवे. ब्रह्मरसाची ज्याला गोडी आणि फळांची जेव्हा गोडी कळायची असेल, फळ कुठला काय खाल्ला तो खाणाऱ्याला माहिती पडतो, तसंच ब्रह्मरसाची गोडी कळायला जो श्रवण करतो त्यालाच माहिती पडतो. श्री सद्गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोत्र करुणी सावधानू एक चित्ते पर्यसा. एक चित्त द्या, एक विचार द्या, एक लक्ष द्या. सद्गुरुचरित्र काय आहे? कामधेनूप्रमाणे आहे. जर श्रवण केलात तर बोलतात ना, पारायण केलं सद्गुरुचरित्राचं किंवा श्रवण केलं त्याचं, तर पैशाची कधी चणचण भासत नाही, संसारामध्ये कधी ताणतणाव होत नाही, सगळं रेग्युलर व्यवस्थित होतो. श्री सद्गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञान श्रोत्र करुणी सावधान एक चित्त पर्यसा. श्री सद्गुरु नृस्य सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्याची अत्युन्नती सांगेन ऐका एक चित्ते. श्री सद्गुरू कोण आहेत? तर नृस्य सरस्वती आहेत. प्रथम सद्गुरूचा जन्म म्हणजे नृस्य सरस्वती आहे, पण त्यांचं मूळ रूप जर बघायला गेलं तर ते पण मूळ रूप आपण पुढे बघणार आहोत. सगळं म्हणजे संदीपकाने दिलेलं आहे, त्यांचं मूळ रूप कोण आहे ते पण दिलेलं आहे पुढे. होते गाणगापुरी, नृस्य सरस्वती कुठे होते? गाणगापुरामध्ये होते. ख्याती महिमा त्याची अत्युन्नती, एवढी महिमा होती, एवढी ख्याती होती, एवढे प्रख्यात होते ते श्री नृस्य सरस्वती. अतिश्रेष्ठ होते, तयाग्रामी होते श्री सद्गुरू. म्हणून महिमा असे थोरू, जाणे लोक चहू राष्ट्रू समस्त जाती यात्रेशी. तयाग्रामी म्हणजे कोणाच्या गावामध्ये कोणाच्या होते? संदीपकाच्या गावामध्ये ते सद्गुरू होते. म्हणून ती महिमा थोर वाटली त्यांना. आणि सगळे लोक, चारही बाजूनं लोक, चारही राज्याकडून लोक तिथे यायची आणि यात्रा असायची तिथे. आणि सद्गुरूंचं म्हणतात ना, त्या सद्गुरूंना नमस्कार करून सगळे जायचे. पण कोणाला जर महिमा त्या सद्गुरूंचा हवासा वाटला तोच तिथे राहायचा, तोच त्यांची पूजा अर्चा करायचा. तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती. जे जे इच्छिले होय जाणा. बघा, तेथे जाऊन आराधना करायची, पूजा अर्चा करायची त्यांची, त्वरित होय फलप्राप्ती. आता त्या नृस्य सरस्वतीचं बोलतात ना, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. बघा, दर्शनाने आणि स्पर्श करून जेव्हा ती लोक जेव्हा त्यांच्या नमस्कार करायची त्यांना तिथे फलप्राप्ती त्वरित मिळायची. पुत्रदारा म्हणजे पुत्रप्राप्ती असेल तरी पण त्या स्त्रीला कोणाला धनसंपत्ती पाहिजे असेल तर ती पण. म्हणजे सद्गुरू असे आशीर्वादच द्यायचे की बघा, पुत्रप्राप्ती म्हणजे कधीच धनाची कमतरता नाही पडणार, असा आशीर्वाद ते सद्गुरू देतात. जी इच्छा असेल ते मागितलं आणि पाया पडलं ते तिथे, तर ते सगळं काही प्राप्त व्हायचं असं संदीपक सांगतात. आणि आहे, सत्य आहे. लादून या संतान, बघा, संतान प्राप्त होतो. नाव ठेविती नामकरण म्हणजे नामकरण ठेवून नाव ठेवतं. संतोष रूपे येऊन पार्वती चारी पुरुषार्थ. म्हणजे जो तिथे दर्शनाला आला नृस्य सरस्वतीच्या आणि कोणाला संतान प्राप्ती नसेल तिथे आला आणि संतान प्राप्ती झाल्यावर तो त्या संतानाला घेऊन पण तिथे परत दर्शनाला जायचे आणि त्यांनाच परत विचारायचे की ह्याचं नाव तुमच्या कृपेने ठेवा. मग ते सद्गुरूच्या कृपेने त्यांचं नाव असायचं. ऐशे असता वर्तमानी भक्त एक नाम करणे कष्ट तसे अति गहनी सदा ध्यायसी सद्गुरुशी. असं असून एक भक्त सदा त्याच्या नामस्मरणात असायचा, पण अति कष्ट करायचा.
आणि सदा कष्ट करता करता पण सद्गुरूचं ध्यान धरायचं. असे मनी व्याकुलित चित्त वेष्टिलाचे बहुत श्री सद्गुरू दर्शन जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. म्हणजे काय सांगितलं, एवढा तो म्हणजे निश्चय करून निघाला की काय पण होऊ दे पण मी सद्गुरूचं दर्शन घेणारच घेणार. एवढा कष्टाने तो असायचा पण कधी त्याला वेळ नाही भेटायची. आतून तो खूप नामस्मरण करायचा पण त्याला अशी एक वेध लागलं की मला या सद्गुरूचं दर्शन मिळालंच पाहिजे, काही पण झालं तरी चालेल असं म्हणाला. अतिनिर्वाण अंतःकरणी, अतिनिर्वाण अंतःकरणी भूक तहान होती पण त्याला त्याची चिंता नव्हती. लय लावून श्री सद्गुरुजने जातो शिष्य शिरोमणे क्षुधा तृषा विसरून या. बघा, भूक तहान विसरून गेला तो. फक्त त्या आतमध्ये त्याच्या मनामध्ये फक्त एक सद्गुरूचं दर्शन पाहिजे, कारण अखंड तो स्मरणात असायचा, हेच त्याला माहिती. निर्धार करुणी मानसी निश्चय केला म्हणे पाहिन श्री सद्गुरूशी अथवा सांडीन देहाशी जडरूपे काय केले. जडरूप काय होतं? देह. बघा, देह जड कधी होतो? जेव्हा देहामध्ये सगळे विकार असतात तेव्हा देह कसा होतो? जड होतो. पण त्याच देहातून प्रत्येकाच्या देहातून जर विकार बाजूला झाले तर हा देह कागदापेक्षा हलका होतो. आणि तुम्ही जर अनुभव घेतला नसाल तर तुम्ही नक्कीच अनुभव घ्या. तुम्हाला समजणार की तुमचा देह 50 किलो वजनाचा असो किंवा 100 किलो वजनाचा असो, पण जर तुमच्या देहातून विकार बाजूला केले तर हा तुमचा देह 50 किलोचा 100 किलोचा कागदासारखा हलका होतो. तुम्हालाच वाटणार नाही की तुमचं वजन किती आहे. ज्याचे नामस्मरण करिता दैन्य हरू होय त्वरिता आपण असे नामांकिता किंकारण म्हणत असे. बघा, ज्याचं नामस्मरण, कोणाचं नामस्मरण? सद्गुरूचं नामस्मरण. सद्गुरूचं नामस्मरण केलं तर दैन्य हरू, दरिद्रता हरण होते, जाते त्वरित. आपण असे नामांकित, फक्त नामांकित, आपण नावरूपात असतो. निश्चय करायचा सद्गुरूच्या नामस्मरणाचा किंकारण म्हणत असे. दैव असले आपुले उणे. बघा, जो गरीब असतो दैव काय म्हणतो? काय नशीब, नशिबाला आपण दोष देतो. पण आता हे बरेच काही याला खूप सांगायला खूप वेळ नाही तेवढं. दैव असले आपुले उणे म्हणजे दैव कसं आहे? उणे आहे, काहीच नाही दैव. तरी का भजावे श्री सद्गुरू चरण परीस लागता चिक्षण लोह स्वर्ण कवणाशी. काय म्हणते? दैव जरी गुण असलं पण सद्गुरूचं स्मरण केलं, सद्गुरूचं दर्शन केलं, सद्गुरूचं स्पर्श केली म्हणजे काय? त्याच्या चरणी लोटांगण किंवा त्याच्या चरणाचे हात लावून नमस्कार केला तर काय होतो? परीस लागता चिक्षण लोह सुवर्ण होय. बघा, लोह सुवर्ण होय. हा मनुष्य सगळे विकारांनी जेव्हा सद्गुरूच्या समोर जातो, त्याचं दर्शन घेतो, सगळे विकार बाजूला जातात आणि त्याचं जेव्हा स्मरणामध्ये त्याच्या चरणाचे स्मरण करतो, नतमस्तक होतो, तेव्हा पूर्ण विकार बाजूला जातात. तेव्हा तो देह कसा होतो? पूर्ण सुवर्णासारखा, सोन्यासारखा होतो. म्हणजे त्याला एक पण डाग दिसत नाही. पूर्ण एक पण डाग राहत नाही त्याच्यामध्ये, पिंडामध्ये राहत नाही, विचारामध्ये राहत नाही, मेंदूमध्ये राहत नाही, सगळं बाजूला होतं. दुसरी गोष्ट, तुकाराम महाराज अत्यंत नामस्मरणात होते पांडुरंगाच्या. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, कधी पण ते नामस्मरण करायचे. कधी त्यांना जर झोपायला वेळ भेटली तरी थोडंसं झोपायचे, पण ते अत्यंत नामस्मरणात असायचे. जेव्हा चंद्रभागेच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आंघोळीला जातात ना तेव्हा ते खालची अशी पाण्यातून रेती घेतात हातात, तेव्हा ती रेती, ते दगड हातात जेव्हा येतात ना तेव्हा ते दगड परीस होतात. सोनं होतं, पूर्ण सोनं व्हायचं त्यांच्या हातामध्ये. तुकाराम महाराजांच्या सांगावं, त्यांच्या हातामध्ये सोना व्हायचा. मग लोक जर बोलले ते गरीब आहे, ते गरीब होते का?
अजिबात नाही, कारण पांडुरंग त्यांच्या हातातच होता. पांडुरंग लगेच त्यांच्या हातात दगडसुद्धा सोनं बनवायचा. दैव असले असे आपले उणे, तरी का भजावे श्री सद्गुरुचरण, परिस लागदाचे क्षण लोह सुवर्ण होत असे. तैसे तुझे नाम परिस. कोणाचं नाव परिस आहे? तर सद्गुरूचं, श्री नृसिंह सरस्वती. तैसे तुझे नाम परिस, माझे हृदय सदा वास. म्हणजे माझ्या हृदयात तो नाव कोरलं गेलं. काय कोरलं गेलं नाव? श्री नृसिंह सरस्वती. माते कष्ट सायास, होता लाज कवणाशी. मला किती पण कष्ट, किती पण काय असेल, कसली लाज वाटेल, पण तुझं नामस्मरण जर असेल तर किती पण मला मेहनत कष्ट असू दे. याची बोलाचा हेवा मनी धरून पाहावा, श्री सद्गुरू मूर्ती सदाशिवा कृपाळवा सर्वभूती. नुसतं बोलाचा हेवा नाही, हे अंतकरणे या, असं संदीपक म्हणतो. कष्टला भक्त नाम करणे. याची बोलाचा हेवा मनी धरून पाहावा, मनात धरा. सद्गुरू मूर्ती म्हणजे कोण आहे? सदाशिव. सदाशिव म्हणजे कोण? शिवशंकर. कृपाळुवा सर्वभूती. अति व्याकुळ अंतकरणी, कष्टला भक्त नाम करणी. निंदा स्तुती आपुले वाणी, करितान होय परिसा. बघा, अति व्याकुळ अंतकरणी, कष्टला भक्त नाम करणी. नामस्मरणात कष्टला निंदास्तुती, कोणी पण निंदास्तुती केली तरी त्याला ते भासत नाही. आपले वाणी, स्वतःच्याच वाणीने हे केलं. करितान होय परेसा. राग स्वेच्छा होई बद्ध असाल. म्हणजे राग असेल, का असेल, वंदू विघ्ने हरा, पार्वती कुमारा. आता इथे दिलं, वंदन करतो विघ्न हरत्याला, पार्वती कुमाराला. नमो ते सुंदरा शारदेशी. नमन करतो सुंदरेला, शारदेला. शारदा कोण आहे? माता सरस्वती. श्री सद्गुरूचे त्रयमूर्ती, म्हणती वेदश्रुती, सांगती दृष्टांती कळयुगात. श्री सद्गुरू कोण आहे? त्रयमूर्ती आहे. म्हणत वेदश्रुती, सांगती दृष्टांती. या कळयुगात ख्याती श्री नृसिंह सरस्वती, भक्तांची सारथी कृपा सिंधू. भक्तांचा कोण आहे? सारथी आहे ना. श्रीकृष्ण कोण आहे? श्रीकृष्ण कोण होता? अर्जुनाचा सारथी. का सारथी केलं? तर मार्ग तोच दाखवलं ना, त्यांनीच मार्ग दाखवलं, चांगलं मार्ग दाखवलं ना. ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. मार्ग दाखवणारा तो सारथी आहे. तसा सद्गुरू कोण आहे? सारथी आहे. कृपासिंधू. कोणाचा सारथी आहे? तर भक्तांची सारथी कृपासिंधू. कृपासिंधू भक्ता वेद वाखाणिता, त्रयमूर्ती श्री सद्गुरुनाथा म्हणून या. कोण आहे? कृपासिंधू भक्ता. कोणाचा? भक्तांचा तो कृपासिंधू आहे. वेद वाखाणिते, त्याच्या तोंडातून काय पडतात? नुसते वेद बाहेर पडतात. त्रयमूर्ती श्री सद्गुरुनाथा, त्रिमूर्तीचाच अवतार सद्गुरू आहे म्हणून या. त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान, भक्तांशी रक्षण दयानिधी. त्रयमूर्तीचे जे गुण आहेत ते तुझ्या एका वाक्यामध्ये येतो, ते तुझ्यामध्ये आहे. कोणामध्ये? सद्गुरूमध्ये. भक्तांशी रक्षण, भक्तांचं रक्षण करणारा आहे. दयानिधी, अत्यंत दया असलेले. दयानिधी यती, विनवितो श्रीपती, नेणे भावभक्ती अंतकरणी. बघा, ज्या दयानिधाला श्रीपती जरी विनवणी केलं, श्रीपती कोण आहे? प्रत्यक्षात भगवंत श्री विष्णू आहे. तो सुद्धा वंदन करतो. अंतकरण स्थिर नव्हे बा, श्री सद्गुरू तू कृपा सागरू पाव बेगी. कृपेचा सागर आहे ना. बघा, जर सपोज एखादा, आता ह्याच्यात बरेच म्हणजे कथा घेतलेल्या आहेत. सद्गुरूचं किती महात्म्य आहे ते संदीपकांनी. म्हणजे एखादा जर सद्गुरूच्या ह्याच्यामध्ये असेल ना, सद्गुरूच्या नित्यनियमामध्ये, स्मरणामध्ये
सद्गुरू सांगेल तसं राहणार. काय त्याच्यामध्ये जर हे आलं तर सद्गुरूला जर नुसतं निवेदन केलं तर बघा सद्गुरू तारतो. सगळे देवाने जरी त्याला झिडकारलं तरी सद्गुरू कधी त्याला झिडकारू नाही शकत. सद्गुरू जवळ करतो. म्हणजे एवढा कृपेचं सागर आहे. म्हणजे त्या सागराला पण दया नाही आहे. सागरसुद्धा मनुष्याला काय करतो, खाली घेऊन जातो ना, अति गहराईमध्ये घेऊन जातो ना, बुडवतो. पण सद्गुरू तसं नाही. पाव वेगी आता नरहरी अनंता, बाळा लागी माता केवी टाकी. म्हणजे लवकरात लवकर पाव. म्हणजे ते आतमध्ये कोणाच्या व्यथा होती, तो एक सद्गुरूकडे जाणार होता, सद्गुरूचं दर्शन घेणार होता. त्याच्यामध्ये ते सगळ्या व्यथा त्याच्यामध्ये सगळ्या तो अंतःकरणी त्या सद्गुरूला सांगत होता. पाव वेगी आता बाळा लागी माता केवी टाकी. तू माता तू पिता तूची सखा भ्राता, तू कुळदैवता पारंपारी. सांगितलं त्या सद्गुरूला सांगितलं की तू माता आहेस आणि पिता पण तू आहेस. तूच माझा सखा भ्राता आहेस. तू सखा भाऊ आहेस माझा मोठा. तू कुळदेवता, तू चालविणारा कुळदैवत. लक्षात ठेवा, कुळदैवत कोण आहे तर प्रत्यक्षात शिवशंकरच आहे ना. तू कुळदेवता पारंपारी. वंश पारंपारी धरुणी निर्धारी, भजतो मी नरहरी सरस्वतीशी. म्हणजे तो माझ्या वंशामध्ये तुलाच भजणार. माझ्या वंश पारंपारी पुढे वंशामध्ये तुलाच भजणार. बघा नरहरी सरस्वतीशी. नृस्य सरस्वती नरहरी दैने माझे द्वारी, म्हणून मी निरंतरी कष्ट तसे. म्हणजे त्या सद्गुरूला सांगतो की सदा माझे दैन्यदारी असतो, पण निरंतर मी कष्टाने असतो, पण तुला मी भजतो. सदा कष्ट चित्ता काहो देशी आता, कृपा सिंधू भक्ता केवी होशी. सदा कष्ट आहे माझ्या देहाला. काय देणार आता मी काय देऊ तुला, काय मी देऊ, फक्त भक्ती देणार. कृपा सिंधू भक्ता केवी होशी. कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता, त्रैमूर्ती समर्था दयानिधी. काय देणार बघा. एखादा कष्ट करतो तो नामस्मरणात असतो, काय देतो, फक्त भक्ती देतो. तुकाराम महाराजांनी खूप गरिबी परिस्थिती का काढली, नामस्मरणातच असायचे, काही त्याच्याकडे नसायचे. काय द्यायचं पांडुरंगाला, पांडुरंग त्याला द्यायचा. कोणाला द्यायचे, तुकाराम महाराजांना पांडुरंग द्यायचे. त्यांना तुकाराम महाराजांना पांडुरंग द्यायचे. का, पांडुरंगाची अखंड भक्ती. ज्यावेळेस त्यांची पत्नी म्हणते की मला नवं लुगडं तरी आणा, आवडी म्हणते, तर तुकाराम महाराज म्हणजे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पत्नीने म्हटलं लुगडं आणा तरी पांडुरंगच जपणार. मग आवडी का म्हणते, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय मला आणत नाही, नुसते पांडुरंगालाच जपा, अशी आवडी नेहमी म्हणायची. पण जेव्हा आवडीने आंघोळ केली आणि बघते तर समोर नवीन लुगडं, ह्या माझ्यासाठी आणलं, इकडे लगेच तुकाराम म्हणतात, तुकाराम